जगण्यासाठी सुंदर विचार। यशाकडे जाण्याचा मार्ग हा एकट्याने चालायचा असतो, त्यामुळे लोकांचा विचार करणं सोडून द्या। वाईट, दुष्ट, कपटी आणि लबाड अशा वाईट स्वभावांची माणसंच तर आपले गुरु असतात, कारण ज्यांच्यामुळे तर चांगले वाईट यातील फरक कळतो। लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं, पण हे खरं नाही। नातं हे समोरच्याला टिकवायचं असेल तरच टिकतं। आयुष्य हे वन वे सारखं आहे, मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा। प्रत्येक आईचं एक स्वप्न असते, जे सुख मला भेटले नाही त्याच्यापेक्षा ही जास्त सुख आपल्या मुलांना भेटावं। या जगात कोणीही कोणाचं नसतं। प्रेताला स्मशानात अंत्यविधीसाठी ठेवल्यावर आपलीच माणसे विचारतात अजून किती वेळ लागेल। काही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या खूपच त्रासदायक असतात। जीवनात आनंद देणारे नेहमीच आपलेच असतील असं नाही, पण दुःख देणारे नेहमी आपलेच असतात। आयुष्य ही एक अशी गाडी आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या वेगवेगळ्या स्टॉपवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचे तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते। पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत, मालक नाही, हे ज्याला कळले त्याला खरे जीवन कळले। आयुष्याकडे जास्त इच्छा नाही, तर फक्त पुढचं पाऊल मागच्यापेक्षा चांगलं असावं। जे आपली बदनामी करतात त्यांना करू द्या, कारण बदनामी तेच लोक करतात, ते आपली बरोबरी करू शकत नाही। वास्तविक शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकदच माणसाला सशक्त बनवून लढण्यास प्रवृत्त करते। रुबाब तेव्हाच करा जेव्हा बापाच्या कष्टाचा नाही तर स्वतःच्या कष्टाचा पैसा खिशात असेल। चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवणारी माणसं जास्तीत जास्त डेंजरस असतात। काही लोकांना ओळखण्यात चूक होते, पण ती चूक आयुष्यात मोठा अनुभव पण देऊन जाते। दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते त्यांची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही। अतिविचारांमुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात। फार साधे सरळ राहू नका, लोक तुमचा घात करतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।